नमस्कार मित्रमंडळींनो, मी आहे संग्राम गायकवाड आणि आज आपण आलेलो आहोत एरंडवण्यामध्ये एरंडवण्याची सगळ्यात लक्झुरियस प्रॉपर्टी बघण्यासाठी। चला तर आता बघूयात इकडचा मास्टर प्लॅन। टोटल 4.5 एकरची ही लँड पार्सल असणार आहे। हो, तुम्ही नक्की बरोबरच ऐकलेलं आहे। 4.5 एकराचा हा लँड पार्सल आहे। एरंडवण्यामधला हा सगळ्यात मोठा लँड पार्सल आहे। याच्यामध्ये मित्रांनो 2 क्लस्टर्स आहेत, ए आणि बी। ए क्लस्टरमध्ये A1 आणि A2 असे 2 टावर्स आहे आणि बी क्लस्टरमध्ये तुम्हाला 3 टावर्स मिळतील, B1, B2 आणि B3। याच्यामध्ये तुम्हाला 2, 3 and 4 BHKचे अपार्टमेंट्स मिळणार आहेत। आपण आज बघणार आहोत 3 BHKचा अपार्टमेंट ज्याचा कार्पेट आहे 1237। आता ए क्लस्टर जो आहे मित्रांनो, ए क्लस्टरमध्ये तुम्हाला 2 टावर्स मिळतील। टेंटेटिव्हली 6 मजल्याचं तुमचं कार पार्किंग आणि 27 मजल्यांचं तुमचं टावर असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 25+ ॲम्युनिटीज सुद्धा मिळणार आहे। आणि त्याच प्रकारे बी जो क्लस्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 बिल्डिंग्स मिळतील। त्याच्यामध्ये तुम्हाला 6 माळ्याचं पार्किंग आणि 29 माळ्यांची तुमची ही इमारत असेल। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेंटेटिव्हली 25 ॲम्युनिटीज मिळणार आहेत। व्यंकटेश ग्रुप क्वालिटी आणि रिलायबिलिटीसाठी ओळखला जातो। डेव्हलपरने ते खूप सुंदर असं एक्सपिरियन्स सेंटर बनवलेलं आहे। तर चला तर आपण हे एक्सपिरियन्स सेंटर बघूयात। तर चला मित्रांनो, आता आपण बघूयात 3 BHK ज्याचा कार्पेट 1237 स्क्वेअर फीट असणार आहे। इथे तुम्हाला 1 टचचा व्हिडिओ डोर फोन मिळेल आणि 1 टचचा डिजिटल डोर लॉक सुद्धा मिळेल। त्याचबरोबर दरवाजा जो आहे त्याची क्वालिटी आपण ऑलरेडी स्टार्टिंगला बघितलेली आहे। प्लीज कम। आत आल्याबरोबर इथे तुम्हाला 7x5 ची अतिशय सुंदर लॉबी मिळते आणि ह्या बाजूला तुम्हाला जसं हवं तसं शूरॅक बनवू शकता। आणि गेस्ट रूम जी आहे ही तुमची एंट्रन्सच्या अगदी समोर आहे। त्याच्यामुळे तुमचे पेरेंट्स आणि तुमचे जे गेस्ट आहे त्यांना येण्या जाण्यासाठी अगदी सोयीस्कर होऊ शकतं। तर या आपण गेस्ट रूम बघूयात। गेस्ट रूमची जी साईज आहे मित्रांनो ती 13x12 आहे। त्याच्यामुळे ही बेडरूम खूपच प्रशस्त दिसते। डायगनली जी आहे बेडरूम फार मोठी दिसते। एका बाजूला तुम्हाला खूप सुंदर असं मोठ्याच्या मोठं वॉर्डरोब स्पेस आहे। एक छान ह्या साईडला एक बेड आहे आणि त्याचबरोबर ह्या बाजूला एक खूप मोठी तुम्हाला विंडो मिळते। ही जी विंडो आहे ही तुम्हाला वेगवेगळ्या डिरेक्शन्समध्ये मिळेल, कारण का एका फ्लोअरला तुमचे 4 अपार्टमेंट आहेत। जो व्ह्यू तुम्हाला हवा तुम्ही घेऊ शकता आणि मोठी विंडो असल्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि लाईट भरपूर मिळेल। आणि 3 बेड असल्यामुळे ही जी बेडरूम आहे याला एक अटॅच वॉशरूम आहे, आपण ते बघूयात। आणि ही जी वॉल आहे मित्रांनो तुम्ही अशीच बनवू शकता तुमच्या इंटिरियरमध्ये आणि तिथे बसून हॉलमध्ये तुम्ही तुमच्या पेरेंट्सची काळजी घेऊ शकता आणि त्यांच्याकडे लक्ष देऊ शकता। चला तर मित्रांनो, आता आपण बघूयात इथला लिव्हिंग आणि डायनिंग। लिव्हिंग जो आहे हा 11x17चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 17 तुमची इथे डेप्थ राहते। त्याच्यामुळे खूप मोठा टीव्ही तुम्ही इथे लावू शकता आणि अशाच सुंदर प्रकारे सी शेपमध्ये तुम्ही इथे तुमचं लिव्हिंग करू शकता, सिटिंग करू शकता आणि तिथून तुमचा लिव्हिंगमधून टीव्हीचा आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो, ह्या लिव्हिंगला एक अटॅच बॅल्कनी आहे आणि ह्या घरामध्ये तुम्हाला 3 बॅल्कन्या मिळतात। ह्या घराचा हा USP आहे। आपण आता पहिली बॅल्कनी बघूयात जी सगळ्यात मोठी बॅल्कनी असेल अटॅच टू युअर लिव्हिंग। 11x6.5 ची ही बॅल्कनी असेल जी तुमच्या लिव्हिंगला अटॅच असेल। सेम क्वालिटीचं तुम्हाला रेलिंग आणि इथे ग्लास मिळेल आणि त्याचबरोबर अँटी स्किड टाईल्स सुद्धा मिळतील। प्लीज हॅव अ लुक। आणि याच लिव्हिंगला इथे डायनिंग अटॅच आहे ज्याचा साईज 9x11चा आहे। आरामशीर इथे मित्रांनो तुम्ही 6 सीटरचा जो डायनिंग आहे तो इथे फिट करू शकता आणि अशाच प्रकारे किचनच्या समोर तुमचा डायनिंग ठेवू शकता। हा जो लेआउट आहे मला खूप आवडला आहे, कारण का एल शेपमध्ये तुम्हाला लिव्हिंग आणि डायनिंग आहे आणि डायनिंगच्या अगदी समोर इथे तुम्हाला प्रशस्त असं 9x9चं किचन मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं हे जे किचन आहे इथे तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्म्स मिळतात, त्याच्यामुळे तुम्ही तिथून बघू शकता अगदी मोठं किचन हे वाटतं। 9x9चं बिलकुल वाटत नाहीये। आणि सेकंडली एका बाजूला तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्ही कुकिंग टॉप, या बाजूला बेसिन आणि ह्या बाजूला जो आहे तुम्ही चॉपिंग सेंटर करू शकता। तुम्ही डबल डोअरचा रेफ्रिजरेटर सुद्धा इकडे बसवू शकता, त्यालाही बरीच जागा दिलेली आहे। डेव्हलपरने इथे जे आहे खूप चांगले कॅबिनेट्स बनवून दाखवलेले आहेत। तर मायक्रोवेव्ह OTG, खालच्या बाजूला कांदे बटाटे ह्या गोष्टींसाठी जे आहे जागा सुद्धा वेगळी दिलेली आहे आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूंना क्रॉकरीसाठी आणि कॅबिनेटसाठी जागा दिलेली आहे। तर मित्रांनो, हे जे किचन आहे खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे आणि किचन जे आहे डेव्हलपर फुल्ली डनअप देणार आहे। किचन तर मित्रांनो तुम्ही बघितलंच, तुम्हाला डेव्हलपर फुल्ली डनअप किचन देतोय। किचनच्या बाजूला, अगदी किचनच्या बाजूला इथे तुम्हाला 4.25 फुटांची ड्राय बाल्कनी मिळते
ड्राय बाल्कनी बऱ्याच ठिकाणी फक्त 3 फुटाची असते, इथे तुम्हाला 4 फुटाची अशी स्पेशियस ड्राय बाल्कनी मिळते. ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक सिंक आहे आणि ह्या बाजूला जे आहे तुम्ही वॉशिंग मशीनसाठी जागा ठेवू शकता. ड्राय बाल्कनी इथे खूप मोठी तुम्हाला विंडो मिळते, ज्याच्यामुळे तुम्हाला किचनमध्ये भरपूर लाईट मिळू शकते. आपण लिव्हिंग आणि डायनिंग बघितलेलं आहे. मी तुम्हाला ऑफरिंग सांगतो, डेव्हलपर तुम्हाला काय काय ऑफर करतोय. डिजिटल डोअर लॉक आणि डिजिटल व्हिडिओ डोअर फोन हे तर तुम्हाला मी दाखवलंच. त्याचबरोबर पूर्ण घरामध्ये तुम्हाला एसीज मिळतात, फॅन मिळतात, एक्झॉस्ट फॅन मिळतात, बॉयलर्स मिळतात आणि किचन जे आहे ते डनअप मिळणार आहे. आणि त्याचबरोबर सगळेचे सगळे वॉशरूम्स फुल्ली डनअप मिळतील. लिव्हिंग, डायनिंग, किचन आणि गेस्ट रूम जे आहे किंवा पेरेंट्स रूम आपण बघितलेली आहोत. आता आपण बघूयात किड्स बेडरूम. त्याच्या अगोदर मला हे सांगावंसं वाटतं की इथे एक छोटंसं वॉश बेसिनसाठी सुद्धा डेव्हलपरने जागा दिलेली आहे. तर तुमचा जो डायनिंग आहे त्या डायनिंगच्या अगदी बाजूला हे वॉश बेसिन आहे, त्याचाही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आता आपण बघूयात कॉमन बेडरूम, जी तुमची किड्स बेडरूम असू शकते. प्लीज कम. मित्रांनो, ही तुमची कॉमन बेडरूम आहे, ज्याला आपण किड्स बेडरूम सुद्धा म्हणू शकतो. त्याचा साईज जो आहे तो 11x12चा आहे. बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये कॉमन बेडरूम जी आहे ती 10x10 किंवा 10x11ची असते. इथे तुम्हाला 11x12ची बेडरूम मिळते. डायगनली जी आहे बेडरूम खूप मोठी होते आणि ही बेडरूम खूप स्पेशियस होऊन जाते. तर याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे किंग साईजचा मोठा बेड ठेवू शकता आणि ह्या बाजूला एक वॉर्डरोब सुद्धा अशा प्रकारे लावू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जी बेडरूम आहे दिस कम्स विथ अटॅच बाल्कनी. आता आपण बाल्कनी बघूयात. तर ही आहे मित्रांनो तुमची बाल्कनी. ह्या बाल्कनीमधून तुम्ही इकडचे खूप सुंदर व्ह्यूज बघू शकता, कारण की एरंडवनामध्ये बाकीचे जेवढे टावर्स आहेत ते सगळे कमी मजल्यांचे आहेत. तर इथून तुम्हाला खूप प्रशस्त असा वारा आणि लाईट मिळू शकते आणि खूप चांगले व्ह्यूज मिळू शकतात. ही जी बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये सेम तुम्हाला क्वालिटीची जी आहे टाईल्स मिळेल, जी अँटीस्किड असेल आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला ग्लास आणि ॲल्युमिनियमचं रेलिंग सुद्धा मिळेल. या कॉमन बेडरूम बरोबर तुम्हाला एक कॉमन वॉशरूम मिळतं. आपण ते बघूया. प्लीज कम. वॉशरूम तुम्हाला ॲज इज मिळेल. इथे तुम्हाला अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहेचे फिटिंग्स मिळतील. चला तर मग आता आपण बघूया तुमची बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये इथे तुम्हाला प्रायव्हसी मिळते, कारण का इथे एक लॉबी क्रिएट होतीये. त्याचबरोबर साईज जो आहे तो 11x14चा आहे. तर बेडरूमचा साईज खूप मोठा आहे. इथे तुम्हाला किंग साईजचा बेड मिळतो. त्याचबरोबर साईड टेबलसाठी सुद्धा जागा मिळते. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, डाव्या बाजूला इथे तुम्हाला वॉर्डरोबसाठी स्पेस मिळते आणि तुम्ही बघू शकता इथे 3 वॉर्डरोब्स बनवलेले आहे, त्याच्यामुळे भरपूर तुम्हाला इथे स्टोरेजसाठी जागा मिळते. आणि याही बेडरूमला तुम्हाला एक अटॅच बाल्कनी मिळते. आपण बाल्कनी बघूयात. या महागाच्या जमान्यामध्ये लोक बाल्कनी एक सुद्धा देत नाहीयेत, पण ह्या डेव्हलपरने इथे तुम्हाला 3 बाल्कनी दिलेल्या आहेत. तुमच्या किड्सला सुद्धा एक बाल्कनी आहे आणि मास्टर बेडरूम सुद्धा एक बाल्कनी आहे. बाल्कनीची तुम्हाला रेलिंग सेम मिळेल आणि सेम क्वालिटीची जी आहे तुम्हाला इथे टाईल्स सुद्धा मिळतील. सॅम्पल फ्लॅटचा टूर जो आहे तो संपत आलेला आहे. वॉशरूम राहिले, तुम्ही तुमचंच बघून घ्या. तर मित्रांनो, आपल्या सॅम्पल फ्लॅटची टूर जी आहे ती संपलेली आहे. कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला फ्लॅट कसा वाटला आणि हा जर फ्लॅट तुम्हाला बुक करायचा असेल तर मला ह्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा.